जय राधा माधवा, जय कुंज बिहारी। जय राधा माधवा, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरा निताय, गौरा निताय, गौर निताय। जय गौरा निताय, जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? भगवानांनी इथे तात्पुरत्या आणि भौतिक जगाच्या आणि शाश्वत आध्यात्मिक जे सत्य आहे त्यांच्यामधील जो मोठा फरक आहे तो त्यांनी स्पष्ट केलाय. आपण 8.17 ते 19 मध्ये आपण भौतिक विश्वाच्या नश्वर चक्रांचे वर्णन श्रीकृष्णांनी केलेलं ऐकलं. आता ते एका म्हणजे श्रेष्ठ आध्यात्मिक जगाचे अस्तित्व प्रकट करतात. जे अस्तित्व जे अव्यक्त, सनातन आणि अविनाशी आहे. तर हे आध्यात्मिक जगाचे स्वरूप कसे आहे ते त्यांनी सांगितलंय. तर श्रीकृष्ण या आध्यात्मिक जगाला सनातन आणि अव्यक्त म्हणतात. याचा अर्थ असा नाही की ते अस्तित्वात नाही, तर ते भौतिक इंद्रियांच्या पलीकडचे आहे. बरोबर बरोबर. ब्रह्मलोकांसारख्या उच्च ग्रहांचाही प्रलयाच्या वेळी विनाश होतो. मात्र हे आध्यात्मिक जग निर्मिती आणि विनाशाच्या चक्रापासून मुक्त आहे. आणि हे भगवंतांचे परमदान असून ते केवळ अवकाश आणि भौतिक ऊर्जेच्या प्रभावाच्या पलीकडे आहे.
आणि अगदी. त्यांनी म्हणजे भक्तीचे ध्येय काय असले पाहिजे त्याबद्दल सुद्धा त्यांनी हं. सांगितलेलं. तर हे शाश्वत आध्यात्मिक जग केवळ भक्ती किंवा अनन्य शरणागतीद्वारेच प्राप्त होऊ शकते. तर श्रीकृष्णांनी केवळ अर्जुनाला या जगाची माहिती दिली नाही, तर सर्व जीवांच्या तात्पुरत्या भौतिक यशाकडून ह्या अविनाशी दैवी सत्याकडे वळण्याचे आवाहन केलेले आहे. एकदा का जीव शुद्ध भक्तीद्वारे या धामात पोचला की त्याचे या भौतिक जगातून पुनरागमन होत नाही. भौतिक जगात पुनरागमन होत नाही. बरोबर. हरे कृष्ण. जय जय. व्हेरी गुड. तर जस्ट सगळ्यांच्या बेनिफिट करता मी परत एकदा जरा सांगतो. सृष्टी म्हणजे क्रिएशन, म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात येणं, म्हणजे त्याला सृष्टी म्हणतो आपण, क्रिएशन म्हणतो. हा, एखादी गोष्ट क्रिएट झाली म्हणजे ती क्रिएशनच्या आधी ती अस्तित्वात नव्हती आणि क्रिएशन नंतर ती अस्तित्वात आली. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे डिस्ट्रक्शन, म्हणजे प्रलय. ओके, म्हणजे काय, तर एखादी गोष्ट अस्तित्वात आहे आणि मग त्याचं प्रलय होतो, त्याचं डिस्ट्रक्शन होतं आणि ती अस्तित्व त्याचं संपुष्टात येतं. ठीक आहे, हे झालं क्रिएशन डिस्ट्रक्शन. हे कोणाला ऍप्लिकेबल आहे सुहास प्रभू? हे हे मटेरियल वर्ल्ड म्हणजे आपलं करेक्ट. भौतिक जग. बरोबर. मटेरियल वर्ल्डमध्ये अ, अ, तो कॉन्सेप्टच नाहीये की तो सनातन आहे म्हणून. म्हणजे तो कधी अस्तित्वात आला नाही आणि कधी अस्तित्वात येणार नाही, कारण तो ऑलवेज अस्तित्वात होता. हे मटेरियल वर्ल्डला ॲप्लिकेबल नाही आहे. म्हणून त्याच्याकरता सृष्टी आणि प्रलय, क्रिएशन अँड डिस्ट्रक्शन होत राहतं. ठीक आहे, हे एवढं समजलंय, राईट? आणि मग जी अस्तित्वात कायमची आहे, जी सनातन आहे, जी नित्य आहे, तिला अस्तित्वात येणं शक्यच नाहीये, कारण ती ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि ती सनातन आहे. तिचं कधी डिस्ट्रक्शन होऊ शकत नाही, त्या प्रलय तिला ॲप्लिकेबल नाहीये. मग अशी गोष्ट काय होते, ती ती व्यक्त आणि अव्यक्तच्या स्टेजमध्ये असते ती. ठीक आहे. आता दोन प्रकारचे व्यक्त आणि अव्यक्त आहेत. आपण जो आत्मा जो आहो, आत्ता आपण एका शरीरात आहोत, आपण एका व्यक्त स्टेजमध्ये आहोत. जेव्हा प्रलय होतो, ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो आणि एक प्रलय होतो, त्यावेळी आपण जे आत्मा जे असतो ते ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये तात्पुरते ठेवले जातो, ब्रह्मदेवाची रात्र होईपर्यंत, रात्र संपेपर्यंत. आणि जसा दिवस येतो तसे परत आपण अव्यक्त स्टेज पासून व्यक्त स्टेजमध्ये येतो. ठीक आहे, हे आपल्याला ऍप्लिकेबल झालं. आता तसंच जर का व्यक्त आणि अव्यक्त आपण आध्यात्मिक जगताला मानू शकतो का, तर ते तसं नाही आहे. जसं अभिनील प्रभूंनी सांगितलं त्याप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त जेव्हा आध्यात्मिक जगताबद्दल आपण बोलतो, त्यावेळी ते आपल्या भौतिक इंद्रियांना दिसतंय का नाही दिसत, समजतंय का नाही समजत, त्याच्या बेसिसवरती आपण त्याला कृष्ण इथे व्यक्त आणि अव्यक्त बोलतोय. आपल्याला ते दिसत नाहीये, ह्याचा अर्थ काही लोक असं काढू शकतात की ते एक्झिस्ट करत नाही, हा, ते अस्तित्वात नाहीये. पण कृष्ण बोलतो ते तसं नाहीये, ते आत्ता अव्यक्त आहे. म्हणजे काय, तर आपल्याला दिसत नाहीये ते. तर ते आपल्याला दिसत नसल्यामुळे आपण त्याचा चुकीचा अर्थ काढू शकत नाही की ते एक्झिस्टिंग नाहीये, अस्तित्वात नाहीये. म्हणून कृष्ण बोलतो ते एक आहे. मी तुम्हाला सांगतोय ते आहे, फक्त ते तुम्हाला दिसत नाहीये. तुमच्याकरता ते अव्यक्त आहे म्हणून. पण ते व्यक्त तेव्हा होतं जेव्हा तुम्ही भक्ती कराल आणि माझ्या धामी परत याल, त्यावेळी तुम्हाला ते दिसेल, तुम्हाला ते व्यक्त होईल. हा हा एक डिफरन्स आहे ह्या चार शब्दांमधले आणि भौतिक आणि आध्यात्मिक जगतातला. हरे कृष्ण. मी जाऊया पुढे, आपण 21वा श्लोक बघूया आपण. हरे कृष्ण. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अनुवाद. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात ते परमलक्ष्य म्हणून जाणले जाते. ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे वरदान होय. हरे हम्म. कृष्ण.
हरे कृष्ण. आता तुम्ही बघितलं असेल तशी काही अक्षरा किंवा शब्द जे होते ते आधीच्या काही श्लोकांमध्ये सांगितलेले आहे. हा, परमाम गतीम हे आपण ऐकलेले, कृष्णाने बराच वेळा सांगितलेलं आहे. नंतर यम प्राप्य न निवर्तन्ते, म्हणजे एकदा जर का प्राप्त झालं तर न निवर्तन्ते, म्हणजे पुनरावर्ती नो अर्जुन, जे कृष्णाने भौतिक जगाकरता सांगितलेलं आहे त्याचं, म्हणजे इकडे आपण परत येणं होत नाही, न निवर्तन्ते. हं? आणि त्यांनी कृष्णांनी काय सांगितलं, तद्धाम परमम, ते माझं धाम आहे. मम म्हणजे माझं, तद्धाम म्हणजे ते जे धाम ज्याच्याबद्दल मी वर्णन करतोय ते धाम परमम धाम आहे, म्हणजे त्याच्यावरती असं काहीच नाहीये आणि ते माझं धाम आहे, हे कृष्णाने सांगितलेलं आहे. हा, हे कृष्णाने बऱ्याच वेळा आधी रिपीट केलेलं आहे. आणि अव्यक्तो अक्षर इत्युक्त, अक्षर पण हा शब्द त्यांनी रिपीट केलेला आहे, तो पण नाही. आता हे सगळं जे आहे ना याचं कन्क्लुजनच्या फॉर्म मध्ये तो आता आपल्याला इकडे सांगतोय आपण. तर परमधामाचं स्वरूप काय सांगितलेलं आहे त्यांनी, तत्धाम म्हणजे दॅट. आपण दॅट हा शब्द कधी विचारतो की जे आपल्या आत्ता ह्या क्षणाला आपल्यापासून लांब आहे आणि जो ऑब्जेक्ट ऑफ रेफरन्स आहे त्याच्या जवळ आपण जास्ती आहोत, म्हणून भौतिक जगतामध्ये तो आलेला आहे कृष्ण आत्ता, म्हणून भौतिक जगताच्या जे पलीकडे आहे त्याला दॅट म्हणून कृष्णाने वापरलेलं आहे तिकडे, तद्धाम. ओके, तिकडे भौतिक सृष्टीच्या पलीकडे आहे म्हणून त्याचं तो वर्णन करतोय आता. म्हणजे काय, तर एका धामाचं, एका प्लेसचं वर्णन करतोय. आता ती प्लेस इन द करंट कॉन्टेक्स्ट रेफरन्स जर बघितला तर ह्या दोन जगतांच्या क्वालिटीज कृष्ण एक्सप्लेन करतोय ना, भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत. आणि त्या भौतिक जगाच्या क्वालिटीज आपण त्या दिवशी बघून घेतलं, अनित्य आहे. हा, नंतर त्याचं कॉन्टिन्युअसली क्रिएशन डिस्ट्रक्शन होत राहतं, दुःखालय आहे वगैरे बरेच काय क्वालिटीज. आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आता जे आहे ते आध्यात्मिक जगत आहे. आणि ते नुसतं तेच नाहीये, तर ते परमधाम पण आहे आणि माझं धाम, कृष्णाचं निवासस्थान आहे ते, त्यामुळे त्याला जास्ती महत्व आहे. जर आम्ही दोन खेळणी बनवली, एक खेळणं जर का कधीच तुटणारं नसेल आणि एक खेळणं तुटणारं असेल, तर त्या न तुटणाऱ्या खेळण्याला थोडंसं महत्व एक्स्ट्रा असणार, नो डाऊट अबाउट इट. पण समजा ते खेळणं एका राजाच्या मुलांनी वापरलं तर आपण त्याला एक वेगळं असाधारण असं महत्व देऊ. कृष्ण तेच बोलतो इकडे, ते तद्धाम परम मम. त्या मम ह्या शब्दाला जास्त महत्व जे आहे, त्या महत्वामुळे गोलोका वृंदावनला महत्व आहे, त्यामुळे वैकुंठ लोकाला महत्व आहे, त्यामुळे आध्यात्मिक जगताला महत्व आहे. जर का तो मम हा शब्द नसता ना तर काही फरक नसता पडला. हं. ते कितीही म्हणजे आज ध्रुव लोक जे आहे ते सुद्धा, म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि त्याचा नाश होतो, प्रलय होतो, त्यावेळी ध्रुव लोकाला काहीही होत नाही. पण ध्रुवलोकाला ते महत्व नाहीये जे गोलोका वृंदावन किंवा वैकुंठ लोकाला आहे. ते कृष्णाचं निवासस्थान नित्य आहे, सनातन आहे ते. अक्षय आहे, म्हणजे असं नाही आहे की ते थोडं थोडं कमी होत आहे. आता आपलं भौतिक जगताचं कसं होतं, ओझोन लेअर वाढत जाते किंवा काही कार्बन डायऑक्साईड वाढत जातो, ध्वनी प्रदूषण होतं, हे प्रदूषण होतं, त्यामुळे जी क्वालिटी जी आहे ती कमी 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 होत जाते ते. तर त्या दृष्टीने आपण त्याला क्षय त्याचा होतोय असं म्हणू शकतो. त्याला आपण अक्षर असं म्हणू नाही शकणार. अक्षर म्हणजे काय, तर त्याचं कधीही क्षर होत नाही, डिस्ट्रक्शन होत नाही आणि त्याचं रिडक्शन पण होत नाही त्याचं. हं. ते सनातन असल्यामुळे त्याचं कधीही विनाश पण होत नाही त्याचा. ठीक आहे. आणि परमाम गतीम म्हणजे एका आत्म्यासाठी ते एक सर्वोच्च लक्ष्य आहे, ते सर्वोच्च स्थान आहे. एकदा का हे आध्यात्मिक लक्ष्य प्राप्त झालं की यम प्राप्य न निवर्तन्ते, मग कधीही आपण या भौतिक जगतामध्ये परत येत नाही. ओके, पण असं नाहीये की भौतिक जगात परत येत नाही म्हणजे आपण कधी म्हणजे कधीच येणार नाही. तर जेव्हा कृष्ण लीला करायला येतो किंवा कृष्णाला आपल्याकडनं एखादं कार्य करून घ्यायचं असतं, त्यावेळी तो नक्की आपल्याला इथे पाठवेल. पण ते कसं असतं, ते येतो ते आपण सेवा करायला येतो. जे कर्मामुळे प्रकृती आपल्याला एखाद्या शरीरामध्ये अवशः
म्हणजे आपल्याला आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला जन्म घ्यायला लावते, त्या प्रकारचा तो जन्म नसतो तो. हा. इथे अर्जुन स्वतः आलेला, युधिष्ठिर, पांडव, भीम वगैरे, पितामह, कुंती माता वगैरे, हे सगळे कृष्णाचे नित्य भक्त आहेत. ते कृष्णाच्या लीलेमध्ये सहभागी व्हायला, त्याला मदत करायला आणि भक्ती करायला म्हणून आलेले ते. तर त्यांचा जन्म जो आहे तो आपल्या जन्मासारखा नाहीये. आपल्याला इच्छा नसताना सुद्धा जन्म घ्यावा लागला. ते कृष्णाच्या लीलेमध्ये सहभागी होण्याकरता ते कृष्णाबरोबर आलेले आहेत. तर त्या प्रकारे आपण भलेही परत येऊ, पण एका प्रकृतीच्या इच्छेमुळे, आपल्या कर्मामुळे आपल्याला जन्म कधी घ्यावा लागणार नाही, हे इकडे कृष्ण गॅरंटी देतोय ते. ओके. आपण बोललो त्याप्रमाणे हे काळाच्या पलीकडे आहे आध्यात्मिक जगत. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भौतिक ज्ञानाच्याही पलीकडे आहे. आपण अशी गोष्ट कधी बघितलीच नाहीये, त्यामुळे आपल्याला इमॅजिन करायला पण डिफिकल्ट आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल समजायला पण डिफिकल्ट आहे. आणि कृष्णाने आधी सांगितलं ना, भूतवा भूतवा प्रलीयते, म्हणजे हे एकसारखं नष्ट केलं जातं आणि क्रिएट केलं जातं, नष्ट केलं जातं, क्रिएट केलं जातं भौतिक जगतामध्ये. पण ते तसं आध्यात्मिक जगतामध्ये होत नाही ते. ठीक आहे. आपण अव्यक्त बद्दल आपण जरा बोललो आपण, हा, तर ते इथे थोडं परत तेच येतं इकडे, की अव्यक्त ह्याचा शब्द निराकार आहे असं नाही. हा. अव्यक्त इकडे जे कृष्णाने सांगितलेलं आहे, आध्यात्मिक जगताच्या संदर्भामध्ये जे सांगितलेलं आहे, त्या अव्यक्तचा अर्थ आहे भौतिक दृष्ट्या अव्यक्त. म्हणजे भौतिक जे आपले इंद्रिय आहेत त्यांना त्या आध्यात्मिक जगताचा बद्दल माहिती नाहीये, ते ज्ञान नाहीये त्याबद्दल. ओके. त्यामुळे ते अव्यक्त आणि भौतिक जगाचा जेव्हा प्रलय होतो, त्यावेळी आत्मे ज्या स्टेजमध्ये असतात ते अव्यक्त, हे दोन वेगळे वेगळे आहेत ते. आणि परमाम गतीम हा असा कृष्णाने शब्द वापरलेला आहे. परमाम गतीम म्हणजे कृष्णाचं जे धाम आहे, गती म्हणजे डेस्टिनेशन. ओके. गंतव्य हा तुम्ही शब्द ऐकला असेल, तर गंतव्य म्हणजे डेस्टिनेशन. ओके. तर गती म्हणजे सुद्धा डेस्टिनेशन. तर परम डेस्टिनेशन, सुप्रीम डेस्टिनेशन असं आपण त्याला म्हणू शकतो आपण त्याला. तर हे जे गोलोक वृंदावन आहे, किंवा वैकुंठ लोक आहे, किंवा विष्णू लोक आहे, किंवा आध्यात्मिक जगतातली कोणतीही गोष्ट असो, ते परमाम गती मिळते. हरे कृष्ण. आता परमाम गतीम ह्याचं आपण जरा महत्व बघून घेऊया आपण. ओके. तर परमाम गतीम म्हणजे काय असलं, की एखादी गोष्ट जर का आपण त्याला सुप्रीम म्हटलं, तर ती प्रत्येक फॅक्टरनी, प्रत्येक अँगलनी ती सुप्रीम असली पाहिजे. हा, तर ती खरी परम, नाही तर ती कसली परम ना. तर म्हणजे कृष्ण इथे काय बोलतो इकडे, की पहिल्यांदा त्यांनी भौतिक जगताला दुःखालय आणि अशाश्वत असं सांगितलंय. म्हटल्यावरती इकडे संपूर्णच्या संपूर्ण दुःखच मिळतं, आनंद मिळतच नाही. ज्याला आपण आनंद मानतो तो क्षणिक असतो, आणि त्याचं नंतर दुःखामध्ये परावर्तन होऊन जातं, त्याचं परिवर्तन होऊन जातं. म्हणजे ते खरा आनंद नाहीच आहे तो. म्हणजे काय, तर ह्याच्या उलट ते असलं पाहिजे. तर कृष्णा काय बोलले आपल्याला, तिकडे फक्त आनंदच आनंद आहे, हे दुःखाचा लवलेश पण नाही आहे तिकडे. ठीक आहे. आणि हे अशाश्वत आहे, पण ते आहे कायमस्वरूपी आहे. ते कधीही डिस्ट्रक्शन होत नाही तिकडे. आधीच्या श्लोकामध्ये आपल्याला कृष्णाने सांगितलं. तर ह्यात झालं. नंतर तिकडे शांती आहे. हा. तिकडे आपल्याला प्रेम भरपूर आहे तिकडे, कारण कृष्ण स्वतः आहे तिकडे. त्यामुळे आणि कृष्णांनी परत हे सांगितलं, की इकडे कसं भूतवा भूतवा प्रलियते, हे क्रिएट डिस्ट्रक्शन होत राहतं. तर तिथे कृष्ण बोलतो की नाही, तुम्ही एकदा तिथे आलात तर परत यावं लागणार नाही तिकडे. असं बोलायला खूप सोपं आहे आपल्याला, की बाबा एकदा तिथे गेलो की आपण येणार नाही परत म्हणून. पण कृष्ण काय करणार, की जे द्वारपाल आहेत ना तिकडे, आणि इवन इकडे ह्या भौतिक जगतामध्ये दुर्गा माता पण आहे ना, त्यांना ते अशा प्रकारची आपली परीक्षा घ्यायला लावतील ना, ज्याच्यानी म्हणजे नुसतं 99.99% पास मार्क मिळून चालणार नाही. इकडे 100%
मार्क मिळाले पाहिजेत आपल्याला. त्यामुळे तो जितका वेळ आपण ह्या जगतामध्ये आहोत त्या तितका वेळ तो आपली अशी आणि एवढी परीक्षा बघेल तो, की आपल्याला वाटेल इकडची दुःख बरी म्हणून. पण आपल्याला कळलं पाहिजे की तिकडे जाणं जास्ती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण 100% परफेक्ट बनत नाही, तोपर्यंत तो आपली परीक्षा घेत राहणार तो. आणि एकदा नंतर फायनल परीक्षा पास झाली की मग नंतर आपल्याला तो घेऊन जाईल. आणि जेव्हा आपण एवढे परफेक्ट बनू इथे असताना, त्यावेळी मग तिथे गेल्यावरती ती चूक परत आपण करणारच नाही, ज्या चुकीमुळे आपण इथे खाली आलेलो नाही. त्यामुळे इथे परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते तिकडे आपल्याला. आपलं सगळं जो अस्तित्व आहे ते एकदम प्युरिफाय होऊन जातं आणि संपूर्ण आनंद आपल्याला तिथे मिळतो. ठीक आहे. आणि तो कृष्ण तिथे आश्वासन देतो, यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ते असं धाम आहे ज्यातनं तुम्ही कधी येत नाही परत. ते परमधाम आहे, ते अक्षर आहे आणि अव्यक्त आहे. ते भौतिक इंद्रियांना ते समजणं शक्यच नाही. त्याच्याकरता आपल्याला आध्यात्मिक इंद्रियच पाहिजेत आपल्याला, जी आपल्याला आत्ता नाही आपल्याकडे. अक्षर आहे म्हणजे ते ते कधीच आता क्षय होत नाहीये आणि ते परम आहे. ह्याचं आपण बोललोय आपण ह्याबद्दल आधी, तरी पण एकदा रिपीट करतोय की शास्त्रामध्ये ना इम्पॉर्टन्स जर का काय म्हणतात अंडरलाईन करायचं असेल ना, आपल्याला दाखवायचं असेल की हे एखादी गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तर जेवढं त्याचं इम्पॉर्टन्स जास्ती ना तेवढं त्याला जास्ती वेळा रिपीट केलं जातं. तर इकडे कृष्णाने ही गोष्ट आधी सांगितलेली आहे, पण आता परत तो रिपीट करतोय. एक तर कॉन्टेक्स्टच्या अनुसार तो बोलतोय आणि त्याचं इम्पॉर्टन्स पण हायलाइट करतोय तो. आणि परमाम गतींवरती कृष्ण इथे विशेष करून आपल्याला फोकस करतोय तो, कारण तो आपल्याला आठवण करून देतोय की ते आत्म्याचं खरं घर म्हणजे ते आहे. ठीक आहे. तर समजा एखादा मुलगा आईला सोडून, वडिलांना सोडून एका मित्राच्या घरी राहायला गेला आणि आई वडील त्याला बोलवतायत, ये ये ये, तरी येत नाहीये. तर आई वडील काय करणार? मग त्याला त्याची आठवण करून देणार की बाबा हे तुझं खरं घर आहे. या घरी तुला हे मिळेल, ते मिळेल, जे दुसऱ्या घरी तुला नाही मिळणार. तिकडे असं असेल, तिकडे तसं असेल करून वगैरे. आणि ही आठवण करून देत राहतात ते एकसारखी. तसंच कृष्ण इथे कॉन्स्टंटली आपल्याला सांगतोय की परमाम गती मिळते, ते तुझं धाम येते. हा, तिकडनं तू एकदा आलास की परत याची तुला कधी आवश्यकता पडणार नाही वगैरे. आणि त्यामुळे आपल्याला हे समजलं पाहिजे की कितीही आपण भौतिक यश मिळालं आपल्याला किंवा भौतिक यशाच्या मागे आपण धावत राहिलो आपण, तरी शेवटी आज ना उद्या ना परवा आपल्याला ते सगळं सोडून द्यावं लागणार आहे. हे शरीरच आपल्याला सोडून द्यावं लागणार आहे. तर ह्या शरीराशी संबंधित सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सुटणार आहेत. हं. तुम्ही कधी ना असं शांतपणे बसा आणि तुमच्या स्वतःच्या बद्दल ना सगळ्या अचीवमेंट्स लिहून काढा. तुम्ही आत्तापर्यंत काय प्राप्त केलंय, काय अचीव केलंय, सगळं लिहून काढा. हे करा, एक अर्धा तास लागेल तुम्हाला सगळं करायला. आणि तुमची जी काही स्वप्न आहेत ना, तुम्हाला हे हवंय, तुम्हाला ते हवंय, तुम्हाला असं बनायचंय, तुम्हाला तसं करायचंय, हे करायचंय, हे सगळीच्या सगळी स्वप्न लिहून काढा तुमची. म्हणजे एका कागदावरती तुम्ही जे काही अचीव केलंय ते लिहून काढा आणि एका कागदावरती तुम्हाला जे काही अचीव करायचंय किंवा जे काही प्राप्त करायचंय, जे काही तुम्हाला बनायचंय, जे काही तुम्हाला तुमच्या जीवनात हवंय, ते लिहून काढा. आणि नंतर मग तुम्ही विचार करा की जर का तुमचं शरीर राहिलं नाही, अ, काही लोकांना 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, जी काही वय असेल ते, हां, जेव्हा तुमचं शरीर तुमच्याकडनं निघून जाईल, त्यानंतर ह्यापैकी कोणत्या गोष्टीचं महत्त्व राहील हे तुम्ही कम्पेअर करा. मग तुम्हाला कळेल की काहींच्या बाबतीमध्ये 100% असेल किंवा काहींच्या बाबतीत 95% असेल. पण अशी अशी कोणतीच गोष्ट नसेल जी तुम्ही म्हणजे
आत्म्याच्या लेवलवरती विचार करताय. तुम्हाला असं वाटणारच नाही की बाबा तुम्हाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जी भौतिक गोष्टीमध्ये जरा जास्ती अडकलेली आहे, ती व्यक्ती आत्म्याच्या लेवलवरती विचार करूच शकत नाही. त्यामुळे त्याच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत किंवा त्याच्या ज्या काही अचीवमेंट्स आहेत त्या फक्त शरीराच्या लेवलवरती आहेत त्या. आणि मग तुम्ही त्या ठरवा की जर का आत्मा राहिला म्हणजे शरीर सुटल्यानंतर फक्त आत्मा जेव्हा राहील, त्यावेळी ह्या काही ज्या काही स्वप्न आणि अचीवमेंट्स तुम्ही लिहून ठेवल्यात त्यांची काय व्हॅल्यू आहे त्यांची. मग तुम्हाला जाणवेल की आयुष्याचे 50 वर्ष किंवा 90, 95, 98, 99% जे काय असेल ते आपण फक्त शरीराच्या करता आपण प्रयत्न करत असतो, शरीराच्या आनंदाकरता प्रयत्न करत असतो. ज्या काही अचीवमेंट्स असतात त्या फक्त शरीराकरता आपण अचीव करायचा प्रयत्न करतो. आत्म्याकरता चुकून एखादी कधी गोष्ट घडते. ठीक आहे. स्वर्गात जाणं आणि स्वर्गात आनंद मिळणं ते पण शरीराच्याच गोष्टी झाल्या. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला असं वाटेल की मी पुण्य करीन आणि हे दान धर्म करीन आणि अशा पूजा होम हवन करीन तर ते ह्या शरीरानंतर सुद्धा मला मिळेल. तर बरोबर आहे, शरीरानंतर तुम्हाला मिळेल, पण ते आत्म्याच्या लेवलला नाही आहे ते. तुम्हाला ते उपभोगण्याकरता परत एक शरीर घ्यावंच लागणार आहे. तर असा कधी विचार करून बघा, मग तुम्हाला ह्या परमाम गतीम ह्या शब्दाचा अर्थ जाणवेल तुम्हाला. अक्षर ह्या शब्दाचा अर्थ आणि महत्व काय आहे? ओके. तर अक्षर म्हणजे ज्याचा म्हणजे क्षय कधी होऊ शकत नाही. क्षर म्हणतो ना, तर क्षय पण सिमिलर आहे. क्षय होणं म्हणजे ग्रॅज्युअली थोडं 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 कमी कमी होत जाणं आणि फायनली ते डिस्ट्रॉय होऊन जातं. ओके. की ज्याचा क्षय होत नाही किंवा जे नष्ट होत नाही किंवा ज्याचं रूपांतरण पण होत नाही, जे जसं आहे आधी तसंच शेवटपर्यंत राहतं, त्याला अक्षय म्हणतात त्याला. तर कृष्णाने अक्षरम ब्रह्म परमम असं 3ऱ्या श्लोकात म्हटलेलं 8व्या अध्यायामध्ये. आणि तोच शब्द तो इथे अक्षय ह्या दृष्टीने आपल्या ह्याच्याकरता वापरतोय, आध्यात्मिक जगताकरता वापरतोय. तर परिवर्तन सुद्धा होत नाही. म्हणजे हे पण इम्पॉर्टंट आहे. परिवर्तन होणं म्हणजे सुद्धा काय, एखादी क्वालिटी किंवा कॅरेक्टरिस्टिक किंवा फीचर ते होतं आणि ते बदललं, ते नष्ट झालं, नवीन फीचर आलं त्याच्यामध्ये. हं. तर परिवर्तन सुद्धा होत नाही त्याच्यामध्ये. तो मूल स्वरूप जे आहे तसंच राहतं ते. ठीक आहे. तर भौतिक जगापासून हे वेगळं आहे आणि कालाचा परिणाम त्याच्यावरती काही होत नाही. आपण बोलतो ना कालांतराने एखादी गोष्ट झाली म्हणून वगैरे, तर कालांतराने काहीही चेंज होत नाही त्याच्यामध्ये. हे इकडे आपल्याला आध्यात्मिक जगताबद्दल समजून येतं आपल्याला. ठीक आहे. तर हे सांगायचं कारण काय, की आधीच्या श्लोकांमध्ये त्यांनी ब्रह्मलोकाला कम्पेअर केलेलं आहे. हं? आणि ब्रह्मलोकाचं त्यांनी काय सांगितलं, की ते डिस्ट्रॉय होतं आणि रिक्रिएट होतं. बरोबर. पण ते इकडे ॲप्लिकेबल नाही आहे आध्यात्मिक जगताला. म्हणून कृष्ण ते हे स्पेसिफिकली आपल्याला कळवतं इकडे. ठीक आहे. आणि नाशवंत नाही आहे ते. आतून एक गोष्ट बघण्यासारखी म्हणजे आपल्याला वाटतं की आपली हे जड शरीर जे आहे, जल वायू पृथ्वी आकाश अग्नी ह्याच्यापासून बनलेलं, लोकांना वाटतं की फक्त त्याचंच डिस्ट्रक्शन होतं म्हणून. पण आपलं जे मन बुद्धी अहंकार सारखी जे सूक्ष्म शरीर आहे त्याचं डिस्ट्रक्शन सुद्धा होतं. हं? आणि जेव्हा आपण ह्या भौतिक जगतामध्ये असतो तोपर्यंत ते अ, राहतं आपल्याबरोबर. जेव्हा आपण भौतिक जगत सोडतो त्यावेळी ते आपल्याकडनं निघून जातं. आणि हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मी मागे म्हटल्याप्रमाणे भौतिक जगताच्या जे क्रिएशनचे जे प्रोसेस आहे ना, हे जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे.
जेव्हा आपल्याला हे समजतं की भौतिक जगतात क्रिएट होण्याकरता आधी काय काय गोष्टी झाल्या, कोणत्या ऊर्जा उत्पन्न झाल्या, या 3 गुणांचा काय प्रभाव असतो, मग नंतर त्यांच्यामुळे मग नंतर देवी देवता कसे उत्पन्न झाले, नंतर मग आपलं मन, बुद्धी, अहंकार हे कसं उत्पन्न झालं वगैरे, हे सगळं कळल्यावरती नंतर आपल्याला कळतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भौतिक जगताशी रिलेटेड आहेत. त्यामुळे भौतिक जगत सोडून जाताना हे सगळं आपल्याला सोडून जावं लागतं. त्यामुळे सूक्ष्म जे आहे त्याचं सुद्धा डिस्ट्रक्शन होतं तिकडे. आता आपण ह्याबद्दल संक्षिप्त रूपात बोललेलो आपण, तरी एकदा जस्ट एक टच बेस करून बघूया आपण, की तत्धाम म्हणजे ते धाम, परमम म्हणजे सुप्रीम, त्याच्या वरती असं काही नाहीये, त्याच्यापेक्षा कोणत्याही अँगलनी ते सुपिरियर नाहीये, असं काही नाहीये. मम म्हणजे माझं आहे ते माझं धाम आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कळून येतं की वर्ण कृष्ण खाली उतरलाय. त्याला ह्याला आपण काय म्हणतो, आपण अवतार म्हणतो आपण, बरोबर. पण अवतार म्हणजे काय असतं, की जे खरं आहे त्याच्यापेक्षा एक थोडंसं वेगळं रूप घेऊन खाली येणं म्हणजे अवतार. पण जेव्हा स्वतःहून जसा आहे तसा तो खाली उतरतो त्यावेळी त्याला आपण अवतारी म्हणतो, आपण अवतार असं म्हणत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांचा हा समज आहे की कृष्ण विष्णूचा अवतार आहे म्हणून वगैरे. ओके. ते टेक्निकली चुकीचं आहे पण फंक्शनली करेक्ट आहे. जेव्हा कृष्ण भौतिक जगामध्ये यायचं असतं त्यावेळी तो क्षीरोदक्षाई विष्णूच्या थ्रू येत होतो. हं. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा देवकी आणि वसुदेव समोर जेव्हा कृष्ण उभा राहिला त्यावेळी तो चतुर्भुज रूपामध्ये होता. त्यावेळी तो क्षीरोदक्षाई विष्णूच्या रूपातनं आलेला तो. पण जेव्हा देवकी बोलली नको नको, तू तुझं तू कंस मारेल तुला म्हणून वगैरे, तू छोट्या बाळाचं रूप घे, त्यावेळी तो त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आला पण छोट्या बाळामध्ये आला तो. त्यामुळे तो स्वतः उतरत खाली असल्यामुळे खालती त्याला अवतारी म्हणतो आपण त्याला. तर आता कळून येतं की वर्ण तो खाली आलाय म्हणजे वरती तो राहतो ना, म्हणून तो खाली आलाय तो. तर वरती काय आहे तर त्याचं परमधाम आहे, ते त्यांनी तात्पुरतं आपल्याकरता सोडलंय आणि तो खाली आला इकडे. ठीक आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बोललो की जे दिव्य आहे, त्याचा या भौतिक जगताचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही, काळाचा पण त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. जिकडे प्रेम, नित्यता आणि आनंद आणि आनंदच भरलेला आहे. एका दुःखाचा लवलेश सुद्धा नाही आहे तिकडे. हं. अविनाशी आहे ते. हरे कृष्ण. आणि हे प्राप्त करायचं असेल तर भक्तियोग करायला लागतो. कृष्णाने तेच बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे भगवद्गीतामध्ये, की भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वतः. की तुम्हाला जर का मला ओळखायचं असेल, मला समजून घ्यायचं असेल, तर तुमचं कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग हे काही चालणार नाही. फक्त भक्तियोगच करायला लागेल, माझी भक्ती करावी लागेल, तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता तुम्ही. हरे कृष्ण. आता आपण ह्याबद्दल बोललो आपण, की जेव्हा आपण हे कृष्णाचं परमधाम आहे ते जेव्हा आपण प्राप्त करतो त्यावेळी जन्म मृत्यूच्या चक्रातनं आपण सुटून जातो पूर्णपणे आणि इकडे कधी खालती परत यावं लागत नाही. ही लोक ह्याला मोक्ष म्हणतात. पण हे नुसतं मोक्ष नाहीये, ते हे मोक्षाच्याही पलीकडे आहे. कारण आध्यात्मिक जगतामध्ये जाणं, भौतिक जग सोडून म्हणजे मोक्ष झालं, पण हे आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा टॉपमोस्ट लेवलला चाललोय आपण. त्यामुळे हे मोक्षाच्याही बऱ्याच पलीकडे आहे. इकडे कर्माचा काहीही प्रभाव पडत नाही, इकडे काळाचा प्रभाव पडत नाही, भौतिक जे काही आहे प्रकृती, त्याचा काहीही प्रभाव पडत नाही इकडे. ह्या गोष्टी थोड्या टेक्निकल जाणू शकतात ह्या, पण ह्या इम्पॉर्टंट आहेत समजायला. आपल्या प्रत्येक प्रत्येक सेकंद जो आपण ह्या भौतिक जगामध्ये आता आहोत, आपण प्रत्येक सेकंद आपण काळाच्या प्रभावाखाली आहोत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली आहोत.
आपण असं कधीच म्हणू नाही शकणार की ह्या भौतिक ही जी गोष्ट आहे त्याचा माझ्यावरती प्रभाव नाही पडणार. जोपर्यंत आपण आध्यात्मिक जगतात पोहोचत नाही तोपर्यंत भौतिक प्रकृतीचा आपल्यावर प्रभाव कोणत्या ना कोणत्या प्रकारे पडत राहणारच राहणार आपल्याला. ओके. आपण ह्याबद्दल पण बोललोय. अ, कृष्णाचं जे धाम आहे, ओके, ते दिव्य धाम आहे, ते अलौकिक आहे. आणि ब्रह्मसंहितेमध्ये, गर्गसंहितेमध्ये, नंतर भागवतममध्ये, अ, आणि आपल्या बऱ्याच आचार्यांनी वेगळी वेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा या गोलोक वा वृंदावन धामचं वर्णन केलेलं आहे ते. ओके. त्याचं सौंदर्य जे आहे त्याचं पण वर्णन केलेलं आहे. तर पहिलं एक म्हणजे ते चिंतामणी महल येते. ओके. चिंतामणी महल म्हणजे काय, तर तुम्ही आधी कधी हे नाव ऐकलं असेल, चिंतामणी म्हणून. तर चिंतामणी हा एक प्रकारचा मणी आहे. ओके. जो ज्या जो कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो. ते भगवंताच्या जे धाम आहे त्याचं ते वैभव, म्हणजे जे पूर्ण जे महल आहे ते चिंतामणी मण्यांनी बनलेलं आहे ते. नंतर तिथे कल्पवृक्ष आहेत. एक नाही, हजारो कल्पवृक्ष आहेत तिथे, जिथे कोणत्याही प्रकारची इच्छा, अन्न असो किंवा कोणतीही वस्तू मागो, त्याची त्याचं आपल्याला पूर्तता होते. हं. नंतर तिथे गायी पण ज्या आहेत त्या नॉर्मल गायी नाहीत, त्या सुरभी गायी आहेत त्या. म्हणजे दुधाचा अक्षय पुरवठा करू शकतात. आणि लक्ष्मी सहस्त्र शतसंभ्रम सेव्य मानम असं ब्रह्मसंहितेमध्ये कृष्णाची स्तुती करताना म्हणतो. म्हणजे काय, लक्ष्मी सहस्त्र शत म्हणजे हजारो हजारो लक्ष्मी आहेत तिथे, ज्या कृष्णाची सेवा करतायत तिथे. हं. आणि प्रत्येक लक्ष्मी प्रेममयी आणि भक्तिमय अशी सेवा करते तिथे. तर आपल्याला इमॅजिन करा, श्रीमद भागवतम मध्ये ना 5व्या स्कंधाच्या 18व्या अध्यायाच्या 18व्या पासून 23व्या श्लोकापर्यंत लक्ष्मी माता कृष्णाची प्रार्थना करते. त्यावेळी ती म्हणते तिकडे की जे भौतिक जगतात जे लोक आहेत ते मूर्ख आहेत म्हणून. ओके. ते माझी पूजा करतात. त्यांना वाटतं मी सगळं काही देऊ शकते, पण त्यांना हे कळत नाही की मी तुमची पूजा करते आणि मी तुमच्यापासनं कधी वेगळी होत नाही. हां. आणि हे वाचा तुम्ही श्लोक 18व्या श्लोकापासून 23वा श्लोक, श्रीमद भागवतम 5वा स्कंध 18वा अध्याय. आणि ती बोलते की त्यांना वाटतं की त्यांना सगळं काही माझ्याकडनं मिळेल, पण त्यांना कळत नाही की माझ्याकडनं त्यांना जे काही मिळतंय ते मला आधी तुमच्याकडनं मिळालेलं असतं म्हणून. ही लक्ष्मी माता स्वतः म्हणते. आता ह्या लक्ष्मीची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी ती लक्ष्मी माता स्वतः बोलते की खरं पूजा तुम्ही खरी भगवंतांची केली पाहिजे म्हणून. ब्रह्मसंहितेमध्ये कृष्णाचं जे स्वरूप आहे, त्याचं जे सौंदर्य आहे, त्याच्या जे फीचर्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, क्वालिटीज आहेत, त्याबद्दल भरपूर वर्णन केलेलं आहे. त्याबद्दल कृष्णाचं जे गोलोकधाम आहे त्याच्याबद्दल सुद्धा वर्णन केलेलं आहे ब्रह्मसंहितेमध्ये. तर काही एक दोन तीन छोटे श्लोक आपण बघून घेऊया संक्षिप्त रूपामध्ये. तर कृष्णाला काय सांगितलंय, सर्व कारण कारणम म्हणजे काय, की जे काही घडतंय त्याच्या मागे एखादं कारण असतं. इंग्लिशमध्ये आपण त्याला कॉज अँड इफेक्ट थिअरी म्हणतो. म्हणजे एक इफेक्ट दिसला आपल्याला की आपल्याला त्याचं कॉज कळून येतं, आणि तो कॉज सुद्धा कोणता तरी एक इफेक्ट असतो ज्याच्या मागे अजून एक कॉज असतो. त्यामुळे कॉजमुळे इफेक्ट, त्या इफेक्ट झाल्यावरती इट बिकम्स द कॉज ऑफ अनदर इफेक्ट, आणि मग हे चक्र चालू राहतं. तर ब्रह्माजींनी फक्त 3 शब्दांमध्ये कृष्णाचं वर्णन केले, सर्व कारण कारणम. म्हणजे तू सगळ्या कारणांच्या मागचं कारण आहेस तू. म्हणजे आपण हे पूर्ण कॉजल इफेक्ट थिअरी आपण जर बघितली आणि त्याचं कॉज फाइंड आउट करत गेलो, असं करत करत शेवटच्या रूट कॉज पर्यंत गेलो आपण ना,
तर तिकडे आपल्याला कळेल की कृष्ण इज द सर्व कारण कारणम. सगळ्या कारणांच्या मागचं कारण कृष्ण आहे, हे ब्रह्मा म्हणतोय. नंतर पाचव्या अध्यायाच्या 30व्या श्लोकामध्ये ब्रह्मसंहितेमध्ये कृष्ण आपली गोलोकधामचं पण करतात. त्याचं जे धाम आहे तो वेणुं क्वनंतम असं बोललाय तो. म्हणजे कृष्ण फक्त आपली बासरी वाजवत आहे. हा, कमळांच्या पाकळ्यांसारखे त्याचे डोळे आहेत. अरविंद दलायताक्षम, अक्षम म्हणजे डोळे. हं. गडद पावसाळी ढग कसे असतात ना, म्हणजे डार्क ब्लू असतात आणि थोडेसे ब्लॅकिश असतात, पण ब्ल्यूइश टिंट पण असतो त्याच्यामध्ये. तर तसे गडद पावसाळी ढगांसारखं त्याचं शरीर आहे. असित अंबुद सुंदर अंगम, अंगम म्हणजे शरीर, सुंदर ती ब्युटिफुल आहे त्याचं. हं, अंबुद म्हणजे ढग. लाखो कामदेव जे आहेत ना, त्यांना मागे टाकेल असं त्याचं सौंदर्य आहे. कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम. हं. आणि त्यांनी केशरी रंगाचं वस्त्र पण घातलेलं आहे. गळ्यात त्याच्या माळ आहे, वैजयंती माळ आहे. त्याच्यात केसात मोरपीस आहेत. बर्हावताम समित समत बुध सुंदरांगम. आणि सदैव तो नवयौवन आहे. नवयौवनमचे म्हणजे तो कधीही असा म्हातारा होत नाही. कृष्णाला कधी बघितलेलं आहे, अशी दाढी आहे, वाकून चालतोय, काठी घेतलेली आहे, दात पडलेले आहेत वगैरे, असं कधी वर्णन कुठे ऐकलंय आपण? तर हे शास्त्र आहे, ह्याचं हे प्रमाण देत आहे हे आपल्याला. हं. कठोपनिषदमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे परमपुरुषापेक्षा श्रेष्ठ असं काहीही नाहीये. आणि त्यांचं जे धाम आहे तेच अंतिम गंतव्य स्थान आहे, त्याच्यावरती काही नाहीये. हं. आणि एका अँगलनी जर बघितलं तर कृष्ण आणि त्याचं धाम हे अभिन्न आहे. एका अँगलनी जर बघितलं तर ते भिन्न पण आहे. पण ते अभिन्न पण आहे, कारण त्यांच्यामध्ये दोन्ही आहे, सच्चित आणि आनंदानी बनलेलं आहे ते. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा एवढं त्यांनी वर्णन केलंय, त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा आहे? तर त्याच्यामुळे आपल्याला एक प्रेरणा मिळते की बाबा, सगळं जे इकडे भौतिक जगतामध्ये जे आहे ते नश्वर आहे. आज न उद्या आपल्याला सोडून जावं लागणार आहे. पण नित्य अशी कोणती तरी गोष्ट आहे जिकडे आपण जायचा आपण प्रयत्न करू शकतो, आणि ज्याच्याकरता आपल्याला शुद्ध भक्ती करावी लागते. सुजाता माताजी, बोला. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे प्रभूजी, कृष्ण. आवाज येतोय माझा? हो, येत आहे. प्रभूजी, मला एक प्रश्न होता. म्हणजे आपण त्या धामामध्ये म्हणजे होतो का? म्हणजे की आपण डाऊन झालो, आता तुम्ही जसं बोललात की आपण डाऊन झालो म्हणून आपण इथे आलो, पण बरोबर. आपण यापूर्वी आपण त्या धामामध्ये होतो का? हो. हो. मग आपण धामामध्ये होतो, मग आपण ईर्ष्या केली म्हणून इथे आलो का? बरोबर, बरोबर. तो एक खूप आपण मोठा तो असा डीप असा सब्जेक्ट आहे. तो मी जरा हा मुद्दामून हा थोडा अवॉइड करत होतो बोलण्याबद्दल. पण हो, अगदी संक्षिप्त रूपात झालं तर हो, बरोबर. हं. ओके. आणि आपण म्हणून प्रभूजी, आता तुम्ही तुम्ही जसं बोललात की म्हणजे तिथे आपण एकदम फुलफिलमेंट असतो, आपल्याला कसलं म्हणजे खूप आनंदी असतो. मग आपली ही ईर्ष्या का येते तिथे, आणि भगवंत समोर असताना आपल्या मनात ईर्ष्या कशी येते? बरोबर. अगदी छान छान प्रश्न आहे हा. पण गंमत काय, त्याचं हे जे डिटेल आहे ना उत्तर, हे खूपच म्हणजे असं डिटेल्ड असं उत्तर आहे. ते खूपच व्यापक आहे. ते आपल्याला असं थोड्या वेळात बोलणं शक्य नाहीये. ह्याच्यावरती बऱ्याच लोकांनी अशी पुस्तकं वगैरे पण लिहिलंय की जीवाचा फॉल डाऊन कसा झालेला आहे वगैरे. तर म्हणजे बरीच मोठी पुस्तकं पण आहेत. तर ते पण मी तुम्हाला जमलं तर मी फॉरवर्ड करतो मी. त्याबद्दल तुम्ही वाचू शकता. हं. पण गंमत काय आहे ना, की म्हणजे मी तुमचे प्रश्नाला उत्तर द्यायला अवॉइड नसता नाही करत आहे. पण आपल्याला काय होतं, की अ, अ, बऱ्याच जे सीनियर डिव्होटीज आहेत ना, त्यांनी एक गोष्ट सांगितली आपल्याला, की हे फाइंड आउट आपण करायला गेलो ना, तर इट इज नॉट नेसेसरी की आपण आपली भक्ती करू शकू म्हणून. तर प्रभुपादांनी ना त्याच्याकरता एक उदाहरण दिलेलं. तर त्यांनी काय सांगितलेलं, की समजा तुम्ही एका बोटीत आहात तुम्ही, आणि बोट एकदम खोल असं आतमध्ये समुद्रामध्ये गेलेली आहे, आणि तुम्ही बोटीतनं बाहेर पडलात, तुम्ही पाण्यात पडलात.
आता तुम्हाला बोटीमध्ये परत यायचंय, वरती यायचंय तुम्हाला. तर आता दोन ऑप्शन्स आहेत की तुम्ही आधी विचार करू शकता की मला पाडलं कोणी, धक्का कोणी मारला. हा, आणि नंतर मग त्याचं उत्तर मिळाल्यानंतर बोटीत येऊ शकता. किंवा आधी तुम्ही हा विचार करू शकता की आधी मला बोटीत आधी जाऊन दे आधी, मग नंतरच्या गोष्टी बघू. तर पहिलं ऑप्शन चुकीचं आहे, कारण तो विचार करता करता आपल्याला उत्तर मिळेलच असं नाही, आणि उत्तर मिळालं तरी त्याचा उपयोग काही नाहीये, कारण आपल्याला आधी बोटीत जायला पाहिजे. त्यामुळे काय होतंय, एस्पेशली हे सिनियर डिवोटीज आहेत ना, त्यांनी हे सांगितलेलं आहे की आधी तुम्ही तुमची भक्ती एवढी स्ट्रॉंग करा की ह्या प्रश्नाचं उत्तर मिळो अगर न मिळो, तुम्हाला त्यामुळे काही फरक पडणार नाही, आणि कृष्णाकडे जायला मिळेल. आणि त्याचं नंतर ह्याचं उत्तर मिळालं तर उत्तम, नाही मिळालं तरी काय फरक पडतोय. त्यामुळे जीवाच्या फॉलडाऊनबद्दल बऱ्याच लिहिलं गेलेलं आहे, पण असं काही कन्क्लुझिव्ह असं कुठे नाही सापडणार आपल्याला की एक्झॅक्टली हे हे कारण होतं म्हणून. ओके. त्यामुळे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या शास्त्रांमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला असं एकत्र कंपाईल करून त्याचं ते पुस्तकामध्ये रूपांतरण केलेलं आहे ते. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह आपला डायव्हर्ट नको व्हायला भक्तीपासनं, म्हणून त्याला फक्त संक्षिप्त रूपात समजणं बेनिफिशियल असतं त्याला. हरे कृष्ण. ठीक आहे. तर थँक्यू माताजी, थँक्यू ठीक आहे, सो मच. उत्तर ओके. ओके ओके, नाईस एक्सप्लेनेशन. हरे कृष्ण. तर कृष्ण इथे काय करतो आपल्याला, जे लक्ष जे आहे ना आपलं, पहिली गोष्ट म्हणजे आपलं एक भौतिक लक्ष असतं या भौतिक जगात असल्यामुळे, तर ते लक्ष आपलं चुकीचं आहे ह्याची आपल्याला तो समज करून देतोय पहिली गोष्ट. मग नुसतं हे लक्ष चुकीचं आहे असं सांगत नाही, तो काय लक्ष बरोबर आहे ते पण सांगतो, आणि त्याच्याकरता त्याचं तो जस्टिफिकेशन, कारणं पण देतो. सगळी कारणं दिलेत. भौतिक जगतामध्ये काही लक्ष ठेवलं तर त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, आणि आध्यात्मिक जगताचं लक्ष ठेवलं तर त्याचे पॉझिटिव्स काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, ते सगळं सांगतो तो. त्यामुळे काय होतंय, आपल्याला काय बरोबर आहे काय चूक आहे ह्याचं आपल्याला ज्ञान मिळतं. आपल्याला आपली एक श्रद्धा पण मजबूत होते त्यामुळे, आणि आपल्याला एक प्रेरणा मिळते का, कारण आपल्या जीवनामागे एक हेतू निर्माण झालेला असतो, आणि आपण त्या हेतूचा पाठपुरावा करत राहतो आपण, आणि कृष्णाकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू शकतो आपण. त्यामुळे काय होतं की हे जी ह्या भौतिक जगामध्ये आपल्याला कधी दुःख मिळतं, कधी आनंद मिळतो वगैरे ना, त्याच्यापासून एक वैराग्य निर्माण व्हायला स्टार्ट होतं आपल्याला. ठीक आहे. आपल्याला कळतं की बाबा जॉबमधलं प्रमोशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, 2 वर्ष 3 वर्ष राहतील, नंतर आपल्याला परत अजून एक प्रमोशनची इच्छा होईल, आणि त्यामुळे जर ते नाही मिळालं तर परत त्यामुळे एक वेगळा नवीन दुःख निर्माण होईल वगैरे. तर हे सगळं आपल्याला कळायला लागतं आपल्याला. मग नंतर आपण कळतं की बाबा नाही, ह्याच्या मागे पडण्यापेक्षा कृष्णाची भक्ती जर का मी करू शकलो तर ते जास्ती फायद्याचं आहे माझ्या. हं. म्हणजे काय की आपल्याला क्षणिक सुख काय आहे आणि नित्य सुख काय आहे ते आपल्याला कळायला लागतं. हं. आणि मग नंतर मग आपण अशी कोणतीची डिफिकल्ट स्थितीमध्ये आपण अडकतो वगैरे, मग त्याच्यावरनं आपण रडणं बंद होतं. त्याच्यावरती मार्ग काढायचा आपण प्रयत्न करत राहतो, पण आपण तरीसुद्धा कृष्णावरती डिपेंडंट असतो आपण. आपण बोलतो, अरे कृष्णा तू बघून घे रे, तुला काय करायचंय, ह्या स्थितीमधनं बाहेर मला काढायचंय, नाही काढायचंय, कसं काढायचंय तू बघून घे वगैरे. हां. आणि मग नंतर आपण आपली भक्ती करत राहतो, आणि मागना तो सगळी चक्र हलवत राहतो, त्याला जे काय करायचं ते ते करत राहतो तो. ठीक आहे. नंतर काय होतं, असं लोकांना वाटू शकतं की बाबा हे किती म्हणजे निगेटिव्ह प्रोपोगँडा करतात म्हणून वगैरे. हां, हे जग किती सुंदर आहे, पॉझिटिव्हली बघायला पाहिजे वगैरे. तर इकडे अशा प्रकारच्या भावना ठेवून वैराग्य निर्माण नाही केलेलं. इकडे सत्यस्थिती दाखवून वैराग्य निर्माण केलेलं आहे इकडे. त्यामुळे हे नकारात्मक आहे अशा दृष्टीने बघण्याच्या ऐवजी हे सकारात्मक आहे आध्यात्मिक जगताच्या दृष्टीने, तसा विचार केला पाहिजे आपल्याला. म्हणजे भौतिक जगातनं आपल्याला कंटाळा आला म्हणून
आध्यात्मिक जगतात जायचं असं नाहीये. तर आध्यात्मिक जगतात गेल्यावरती आपण कृष्णाच्या सान्निध्यात राहू, कृष्णाची सेवा डायरेक्टली करायला मिळेल आपल्याला, हा आनंदाच्या बेसिसवरती आपण तिथे जायचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर काय होईल की भौतिक जगात दुःख आहेत म्हणून मी तिकडे जातो, तिकडे सुख असेल, तर तो पर्स्पेक्टिव्ह चांगला नाही आहे तो. हं. आणि आपण तर आता हे शिकलोच आहोत की आध्यात्मिक जग हे सृष्टी त्याची होत नाही, प्रलय त्याचा होत नाही वगैरे. मग आपल्याला कळतं की ज्या गोष्टींचं सृष्टी आणि प्रलय होत राहतो त्यांच्या मागे कशाला धावायला पाहिजे. ह्या ह्या गोष्टींमधनं आपल्याला आनंद मिळेल असं आपण ह्याचे प्रयत्न करायची गरजच नाही आपल्याला. आणि मग नंतर ह्यामुळे आपली भक्तीची जागृती होते. आपला एक मार्ग निर्माण होतो. काय आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याचं ध्येय स्पष्ट होतं आपलं. हं. आणि कृष्णाने आता ह्याच्याच पुढच्या श्लोकामध्ये भक्त्या लभ्यस्त्वनन्यया असं वापरलेला आहे शब्द. ज्याच्यामुळे आपल्याला कळून येतं की अनन्य भक्ती जेव्हा आपण कृष्णाची करतो, त्यावेळी आपण हे प्राप्त करू शकतो आपण भक्तीद्वारे. हरे कृष्ण. ते आहे का? हां. म्हणून इथे कृष्णानी ह्यावेळी आपल्याला म्हणजे ह्या अध्यायामध्ये 2 वेळा आपल्याला हे केलंय. एक आश्वासन दिलेलं आहे कृष्णानी. 16व्या श्लोकात पण दिलंय आणि ह्या श्लोकात पण दिलंय. मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे एकदा मला प्राप्त केलं, तर तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. आणि इथे कृष्णाने इथे पण सांगितलंय, यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे कृष्णाचं धाम प्राप्त केल्यानंतर परत यायची गरज पडत नाही. ही आश्वासनं दिल्यामुळे आपल्याला एक एक नवीन आशा अ, जागृत होते. आपण एका नव्या उमेदीने आपली आधीची दुःख विसरून कृष्णाची भक्ती करायला आपण चालू करतो आपण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? प्रभू, मागे तुम्ही एक प्रश्न विचारलेला, हं. त्याचं उत्तर मला अजून विचार करत होतो, पण काय मिळालं नाही मला. तुम्ही प्रश्न विचारलेला, काय फरक पडतो आपण जर तिकडे गेलो नाही तर? कारण पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा आपण इकडे ते सुख सगळं घेऊ. हं. तर काय फरक पडतो आपण इकडेच राहिला? त्याचा विचार केला, पण उत्तर काय अपेक्षित आहे ते अजून कळलं नाही मला. नाही, उत्तर असं म्हणजे असं स्ट्रेट असं उत्तर नाहीये, कारण सगळी उत्तरं तुम्ही ऑलरेडी देऊन टाकलेली. ह्या सगळ्यांचं कल्मिनेशन जे आहे ना, ते इकडे आपल्याला ह्या 20व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत समजायला मिळतं. त्यामुळे इकडे दुःख आहे म्हणून मी तिकडे जातोय, हा नुसता ऑब्जेक्टिव्ह नसला पाहिजे. तिकडे कृष्ण आहे म्हणून मला जायचंय, हा ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे होतं काय की जिकडे कृष्ण आहे तिकडे ॲब्सोल्युटली कसलाही प्रॉब्लेम नाहीये. तिकडे फक्त आनंदच आनंद आहे, भक्तीच भक्ती आहे. तिकडे निगेटिव्ह असं काहीच नाहीये. ही एक नुसती श्रद्धा नाही तर एक निष्ठा निर्माण झाली पाहिजे आपल्यामध्ये. गंमत काय होते ना की जेव्हा आपण 2 गोष्टींना कंपेअर करतो ना, त्यावेळी एकाच्या निगेटिव्हजमुळे दुसऱ्याच्या पॉझिटिव्हजकडे आपण अट्रॅक्ट होतो. पण दॅट इज नॉट हाऊ मिनिंग. भक्ती त्याप्रमाणे केली नाही पाहिजे. आपल्याला भक्तीचं डेफिनेशन काय सांगितलेलं आहे की अहैतुकी असली पाहिजे ती. त्यामुळे एका इकडे जर आपण ह्या भौतिक जगामध्ये नित्यता नाही किंवा दुःख भरपूर आहे म्हणून आपल्याला जर ते सोडून जायचं असेल ना, तर आपण तो एक सेल्फिश मोटिव्ह झाला आपला. पण जर का आपण फक्त इकडे हाच विचार केला की ह्या भौतिक जगात असो किंवा आध्यात्मिक जगतात असो, जिकडे कृष्ण आहे मला तिकडे जायचंय, तिकडे ऑटोमॅटिकली सगळं आलं तिकडे. बाकी येवो असो नसो काही हरकत नाही. आता मिनिंग हाच पॉइंट इलॅबोरेट करायला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. पांडव, ओके, पांडवांनी भरपूर त्रास सोसले पूर्ण ह्याच्यामध्ये, बरोबर. आपण इमॅजिन करणार नाही अशा प्रकारची त्रास सहन केले. तर एवढं होऊन झाल्यानंतर सुद्धा
श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये 25व्या श्लोकापासून 43व्या श्लोकापर्यंत कुंती स्तुती म्हटलेली आहे. हं? ती कुंती स्तुती म्हणजे कुंती माता कृष्ण हस्तिनापूर सोडून परत द्वारकेला चालला युद्धानंतर, त्यावेळी कुंती माता त्याच्याशी बोलते. हां, आणि त्याला सांगते. बरीच बरीच स्तुती केलेली आहे तिची, अतिशय फिलॉसॉफी म्हणजे भरलेली आहे त्याच्यामध्ये. त्यापैकी ती कृष्णाला, त्यापैकी एका श्लोकामध्ये ती बोलते की आमच्याकडे आमच्यावरती भरपूर भरपूर कॅलॅमिटीज आल्या. कॅलॅमिटीज नुसतं नॉर्मल डिफिकल्टीज नाही, कॅलॅमिटीज म्हणजे अक्षरशः आयुष्यामध्ये सुनामी येईल अशा कॅलॅमिटीज आल्या. द्रौपदीचं वस्त्रहरण, हा संपूर्ण इंद्रप्रस्थ कपटी शकुनीने आणि दुर्योधनाने घेणं, हां, त्यांना वनवासात घालणं, वनवासात सुद्धा त्यांना भरपूर डिफिकल्टीज आलेल्या. भीमाला खिरीमध्ये विष घालून मारायचा प्रयत्न केलेला, लाक्षागृहामध्ये मारायचा प्रयत्न केलेला. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मध्ये कृष्णाने त्यांना वाचवलेलं आहे, हे कुंतीमाता बोलते. पण ती काय त्याच्या पुढे बोलते ती, की एवढं असून सुद्धा आम्हाला कधीच दुःख जाणवलं नाही, कारण तू आमच्याबरोबर नेहमी होता, आम्हाला तुझं दर्शन मिळत होतं एकसारखं. त्यामुळे ती बोलते की हे डिफिकल्टीज अजून 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 यावे आणि एकसारखे येत राहावे. हां, का तर आम्हाला त्या डिफिकल्टीजचा काय आनंद होत नाही त्या डिफिकल्टीजमुळे, पण आम्हाला त्याच्यातनं तुझं दर्शन मिळतंय, म्हणून आम्हाला ते डिफिकल्टीज अजून अजून हवेत. इमॅजिन करा, कोण बोलते, कोणती माता बोलते आणि तिच्या मुलांना डिफिकल्टीज सोसाव्या लागलेल्या आहेत. तर एक आई आपल्या मुलाकरता अजून अजून डिफिकल्टीज व्हाव्यात हे कधीच मागणार नाही, पण ती मागते का, तर कृष्णाचं दर्शन मिळतंय म्हणून. खूप इम्पॉर्टंट आहे फिलॉसॉफिकली पॉइंट हा. एक भागवतामध्ये एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा पण हे डिफिकल्टीज येतात ना, ह्या डिफिकल्टीजमुळे जेव्हा कृष्णाकडे वरती आपण अवलंबून राहतो आणि कृष्ण आपल्याला मदत करतो, तर ह्या डिफिकल्टीज असं वाटतं की खऱ्या त्या डिफिकल्टीज अक्षरशः सागर, ओशन किती मोठा असतो, एवढ्या मोठ्या असल्या तरी त्या डिफिकल्टीज कशा वाटतात, तर एखादं वासरू, गाय पण नाही हं, वासरूचं उदाहरण दिलंय. एक वासरू आपल्या त्याचं शिंग तसं मोठं पण नसतं, जन्माला यायला चालू झालेलं असतं, म्हणजे बनायला चालू झालेलं असतं, एवढूसं असतं. त्या शिंगांनी जेव्हा ती पृथ्वीवरती, मातीवरती खड्डा खोदायचा प्रयत्न करताना, तर खड्डा किती असेल खोदायला, एवढूसा तो असेल. त्याला ओलांडून जाण्याकरता आपल्याला उडी सुद्धा मारावी लागणार नाही, नुसतं एक पाऊल आपण टाकलं तर तो खड्डा त्याच्यापेक्षा त्याची छोटी असेल ते. तर त्याच्यात तो श्लोकाचा अर्थ असा आहे की एवढे मोठे प्रॉब्लेम जरी आले तरी ते एका वासरूनी खोदलेल्या खड्ड्याप्रमाणे छोटे जाणवतात जेव्हा कृष्ण आपल्या बरोबर असतो. तर हे सगळं सांगायचं पॉइंट असा आहे की ह्या इकडे प्रॉब्लेम आहेत म्हणून मी कृष्णाकडे जातोय, हा उद्दिष्ट कधीच नसला पाहिजे. पण मला कृष्णाकडेच जायचंय, बाकी काही प्रॉब्लेम असो नसो मला त्याचं काही सोयरसूतक नाहीये, हा ऑब्जेक्टिव्ह ठेवून तिकडे गेलो पाहिजे आपण. तरच ती मेंटॅलिटी खरी बरोबर असेल आपली, आणि मग आपल्याला भक्ती करायला कधी डिफिकल्टीज नाही येणार मग आपल्याला. हरे कृष्ण. ठीक आहे, पटलंय प्रभू? हो प्रभू, खूप छान. सुजाता माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, प्रभूजी अजून एक प्रश्न होता की जसं तुम्ही लास्ट टाइम सांगितलेलं की आपण गोलोक धाम मध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला विचारतात तुम्ही कुठल्या धामातून आलाय, तसं विचारतात का प्रभूजी तिथे? असं काय मी तर ऐकलं नाहीये कधी. मी असं बोललेलो का? मला नाही आठवत तसं. ओके 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 प्रभूजी. त्यांना आपल्याबद्दल संपूर्ण माहिती असते, मग आपल्याला ते का विचारतील? मला तरी ओके नाही माहिती असं काही. ओके ओके ओके. हरे कृष्णा. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. आता पुढचा जो श्लोक आहे तो ह्या सेक्शनचा फायनल श्लोक आहे, आणि 23व्या श्लोकापासून 27व्या श्लोकापर्यंत कृष्ण टेक्निकल उत्तर देतोय अर्जुनाला.
म्हणजे कोणत्या समयी देह सोडला तर काय प्राप्त होतं ते सांगतोय तो आपल्याला. ठीक आहे. तर ती गोष्ट टेक्निकल आहे. आपण थोडं ती भरभर बघू, म्हणजे एकेका क्लासमध्ये आपण 2-2 श्लोक घ्यायचा प्रयत्न करू आपण. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna,